असो ज्याच्या श्वासी जन्मले वेद, त्यासी गुरुने काय करावा बोध. परिलोक संग्रार्थ गोविंद, दावी विशद गुरुसेवा. असो श्रीधर स्वामी म्हणतात, ज्यांच्या सुवासापासून वेद जन्मले महाराज. 4 वेद भगवंताच्या सुवासापासून निर्मिती झालेली आहे. पण लोकसंग्रहाकारणे लोकाच्या चालीरीती जशा पद्धतीनं आहेत आणि त्या पद्धतीनं गुरुचं गुरुत्वपणा आणि शिष्याचा शिष्यत्वपणा, गुरुनं विद्या द्यायची आणि शिष्यानं ती अनुकरण करायची, घ्यायची, आणि जी काही चालीरीती आहेत आणि त्या पद्धतीनं श्रीकृष्ण भगवंत शिष्य झाले आणि सांदीपानीचं गुरु आहेतच. अशा प्रकारे घेत आहेत. 64 दिवसापर्यंत गुरुग्रही राहिला रमाकांत. 64 काळ समस्त अभ्यासिल्या श्रीरंगे. असो श्रीधर स्वामी म्हणतात, कृष्ण भगवंत गुरुच्या आश्रमामध्ये गुरुकुलमध्ये 64 दिवस राहिले. मग 64 कला आहेत महाराज. किती कला आहेत? 64 कला. प्रत्येक दिवशी एक कला कृष्ण भगवंतानं अवगत केली महाराज. जन्म गेला तरी कला अवगत होईना येत. आता ही ग्रंथाची एकच कला आहे महाराज. जन्म गेला, जन्म तरी पुढ लक्षात राहिलं तर शेंडा लक्षात राहत नाही, शेंडा लक्षात राहिलं तर पुढ लक्षात राहत नाही. पण 64 दिवसामध्ये 64 कला भगवंतानं अवगत केल्या महाराज. हो, त्याला भगवंत म्हणता येईल, त्याला ईश्वर म्हणता येईल महाराज. काही आपण जीव आहेत, जीवाला काय नाही होत महाराज, अवगत होत नाही. अशा प्रकारे 64 दिवसामध्ये गुरुघरई गुरुच्या कुलमध्ये राहून श्रीकृष्ण भगवंतानं पूर्ण विद्या अवगत केलेली आहे. 14 विद्या 64 कळा, सकळाभ्यासित मेघ सावळा. जैसा करतळीचा आवळा, तैसी विद्या आकळीत. तैसी विद्या आकळीत. 64 विद्या, 14 विद्या, 64 कळा, आकळीत मेघ सावळा. ज्याचा आकाशासारखा रंग आहे त्या श्रीकृष्ण भगवंतानं 14 विद्या आणि 64 कळा 64 दिवसामध्ये पारांगत केल्या. कशा पद्धतीनं? जैसा करतळीचा आवळा. आता करतळामध्ये मी तशी खडी साखर घेतली मला, याचं काय भार आहे का याचा? नाही. आणि तशा पद्धतीनं 64 दिवसामध्ये 14 विद्या 64 कळा अवगत केलेल्या आहेत गुरुच्या कृपाशीर्वादानं आणि ईश्वर आहेत महाराज. अशा परी सर्वात आत्मज्ञान, यावीन सकळ कळा शून्य. ते आत्मकळा सांदीपान, श्रीकृष्णासी उपदेशी. श्रीकृष्णासी उपदेशी. आता पूर्ण कळा पारंगत झाल्या, पूर्ण विद्या प्राप्त झाली, पण आत्मविद्या प्राप्त झाली नाही महाराज. कशा पद्धतीनं? प्रश्न सगळे पाठ केले महाराज, प्रश्न सगळे पाठ केले, पण प्रश्नाचं उत्तरच पाठ नाही. काय उपयोग आहे त्याला? पूर्ण प्रश्न पाठ केले पण प्रश्नाचं उत्तरच त्या पाठ करण्याला येत नसल्यावर मग कळा तेवढ्या अवकळा होतात महाराज. प्रश्न बी पाठ लागतो आणि त्याचं उत्तर बी आलं पाहिजे आणि तरच त्या विद्या पाठ करणाराचं सार्थक आहे महाराज. तशा पद्धतीनं पूर्ण विद्या श्रीकृष्ण भगवंत शिकले पण आत्मविद्या प्राप्त झाली नाही. म्हणून करता सर्व विद्याची अवकळा आत्मविद्या नसल्यामुळं होते. म्हणून करता आत्मविद्या श्रीकृष्ण भगवंताला संदीपानी देत आहेत. जो साधन चतुष्ट संयुक्त, अनुतापी जो शिष्य विरक्त, ते ज्ञान सद्गुरुनाथ, सर्व ठेवी आपुले. जे साधन चतुष्टयुक्त शिष्य जो अनुतापी व्यक्त होय, चतुष्टयुक्त साधन आहे महाराज. शिष्याला अनुताप झाला पाहिजे आणि शिष्याला अनुताप झाल्याशिवाय
सद्गुरू त्याला पूर्ण विद्या देत नाहीत महाराज. अनुताप व्हायला पाहिजे आणि खरोखरच आपल्याला विद्या शिकायची आहे हे पूर्णपणे लक्ष आहे. गुरुच्या शब्दाकडे, गुरुच्या सेवेकडे, गुरुच्या कार्याकडे, गुरुच्या बोलाकडे ज्या शिष्याचं लक्ष काय अनुताप होईल आणि त्यावेळेस गुरु पूर्णपणे विद्या शिष्याला देतात. आणि अनुतापल्याला शिष्य ओळखला संदीपान ऋषीनं खरोखरच श्रीकृष्ण भगवंताला अनुताप झालेला आहे आणि आता पूर्ण विद्या कृष्णाला द्यावी असं संदीपान ऋषीच्या मनामध्ये आलेलं आहे आणि म्हणून करता सगळी विद्या देत आहे. भंगल्या गटात जीवन कायसे व्यर्थाची घालून वा जैसी सुंदर राजकन्या नेहून शंडा प्रती दिदली. अहो विद्या देत असताना विद्या घेणारा सुद्धा विद्यार्थी पात्रतेचा लागतो. विद्या घेण्याची पात्रता विद्यार्थ्यामध्ये जर असेल तर गुरुनं विद्यार्थ्याला विद्या द्यावी आणि पात्रता जर नसेल, आता पात्र भंगलेलं आहे, फुटलेलं आहे, कोणतंही पात्र घागरा असो, पातेला असो, अनेक कोणतंही भांडा असो, जर फुटलेलं असेल आणि त्याच्यात जर पाणी टाकलं रात्रभर, आता उद्या सकाळी हे तापवायचं आपल्याला, तर संध्याकाळी जर भरून ठेवलं फुटलेल्या भांड्यामध्ये जसं पाणी राहत नाही. किंवा सुंदर कुमारी काय महाराज वयामध्ये आले, लग्नाला आलेली, पण नपुसकाला दिल्यानंतर जसं तिचा उपयोग नाही आणि त्या पद्धतीनं विद्या घेण्याची पात्रता जर नसेल विद्यार्थ्यामध्ये तर त्याला विद्या देऊन उपयोग नाही आहे. आणि पात्रता जर असेल तर विद्या द्यायला हरकत नाही असं गुरुनं सुद्धा विचार करावा आणि तशा पद्धतीने श्रीधर स्वामी सांगतायत. म्हणून पूर्ण पात्र जगजीवन वा जो त्रिभुवनाचे साठवण शाबास. त्यासी उपदेशी संदीपन निज ज्ञान ऐकाते, निज ज्ञान ऐकाते. तैसे पूर्ण पात्र जगजीवन होय. योग्य प्रकारचं पात्र आहे महाराज जगजीवन आणि त्रिभुवनाची साठवण त्या पात्रामध्ये होते महाराज. कशाची साठवण होते? त्रिभुवनाची साठवण त्या पात्रामध्ये होते. त्रिभुवन जरी त्या पात्रामध्ये टाकलं तरी थोडंही आजूबाजूला जात नाही महाराज, असं योग्यतेचं पात्र आहे महाराज. आणि त्या योग्यतेच्या पात्राला श्रीकृष्ण भगवंताला संदीपान ऋषी आत्मज्ञानाचा बोध करू लागले. पूर्ण विद्याचा बोध झाला आहे पण आत्मज्ञानाचा बोध राहिला आहे, म्हणून करता आत्मज्ञानाचा बोध करू लागलेले आहेत. तिघे समोर बैसवून संदीपान वर्षे कृपाघन मने सर्व द्रष्टा तू श्रीकृष्णा तुझे पण नाही तुझ, तुझे पण नाही तुझ. श्रीकृष्ण भगवंतानं तिघा जणाला समोर बसवलेले आणि कृपेचा घन वर्षाव सुरू केला महाराज. कृपेचा पाऊस पडायला चालू केला. कृपेचा पाऊस पडला ना आपोआप उगवणीचं जे काय पीक आहे का भरभरून येतं महाराज, कृपेचा पाऊस पडला. आणि तशा पद्धतीनं तिघजण समोर बसविले आणि संदीपानी ऋषी कृष्ण भगवंताला म्हणतायत, हे कृष्ण भगवंता योग्य प्रकारचे तू योग्य प्रकारचा आहेस, विद्या देण्यासाठी लायक आहेस, योग्यतेचा आहेस. आता मी विद्यादान करू लागलेले आणि विद्या तुम्ही घ्या असं संदीपानी ऋषी म्हणतात. तू आज अव्यय निर्मळ तुझी या स्वरूपा नाही चळ जगडांबर पसारास कळ अविद्यामय लटिकाची. संदीपान ऋषी म्हणतात तू आज अव्यय निर्मळ आहेस महाराज, निर्मळ आहेस, तुझ्या स्वरूपाला कुठल्याच प्रकारचा कलंक नाही. हे जग अवडंबर आहे महाराज, हे जग सगळं पसारा आहे पण तू कसा आहेस? निर्मळ आहे. तुझ्या स्वरूपाला कुठल्याच प्रकारचा कलंक नाही,
निर्मळ अशा प्रकारचा तू ईश्वर आहेस. हे जग अवडंबर आहे महाराज. एक ना एक दिवस या जगताचा नाश होणार आहे, पण जगातला जगदीश्वर निर्मळ जशाच तसा राहणार आहे. आणि म्हणून करता श्रीकृष्णा तुला मी विद्या देत आहे असं म्हणतात. गुरुसी म्हणे श्रीकृष्ण स्वरूपी स्फुरण व्हावया काय कारण वस्तू निर्विकार निर्गुण ते त्रिगुण का झाले. श्रीकृष्ण भगवंत गुरुला प्रश्न विचारतात, गुरु स्फुरण होण्यासाठी काय कारण आहे? स्फुरण होण्यासाठी काय कारण आहे? वस्तू निर्विकार आहे महाराज. वस्तू कशी आहे? निर्विकार. पण वस्तूला त्रिगुण होण्याचं काय कारण आहे महाराज? वस्तू दिसणारी निर्गुण आहे, दिसणारी वस्तू निर्गुण आहे, पण त्या वस्तूला त्रिगुण होण्याचं काय कारण? गुरुजीला प्रश्न श्रीकृष्ण भगवंत विचारतात आणि त्यावेळेस प्रश्न विचारल्यानंतर आणि त्या प्रश्नाचं उत्तर गुरुजी श्रीकृष्णाला शिष्य म्हणून देत आहेत. ऐकून श्रीकृष्णाचे बोल ऋषी सियेती सुखाचे डोल. ऐका ते निरूपण रसाळ जे अधिकारी ज्ञानाचे. कृष्णाचे बोल ऐकल्यानंतर ऋषीला संदीपान गुरुजीला सुखाचे डोल येऊ लागले महाराज. सुख झालं, आनंद झाला. संदीपानी ऋषी डोलू लागले आणि म्हणतात, श्रीकृष्ण भगवंताला म्हणतात, हे शिष्ये, हे श्रीकृष्णा, आता मी तुम्हाला विद्या देत आहे आणि त्या विद्येची असणारी माहिती ऐका अशा प्रकारे सांगतात. ऋषी म्हणे हरी ऐक सावधान तुझची सांगतो ज्ञान जैसे पयतीचे शिर घेऊन त्यासीच नैवेद्य दाविजे. गुरु म्हणतात, कृष्णा आता सावध हो आणि सावध होऊन मी काय तुला ज्ञान देत आहे का ते ज्ञान ऐक. ज्ञान घेत असताना सावध होऊन ऐकावं लागतं, त्यावेळेस ज्ञानाची प्राप्ती होते. कशा पद्धतीने ऐक म्हणतात? जसा समुद्र आहे, समुद्राचं पाणी घ्यायचं आणि समुद्रालाच दान द्यायचं. तशी तुझीच विद्या आहे. ही विद्या भगवंतापासून निर्माण झाली. भगवंताच्या सुवासापासून 4 वेद निर्माण झालेत मला. कुठून निर्माण झालेत? पाठीमागे ओळी गेली ना, भगवंताच्या सुवासापासून 4 वेद निर्माण झालेत. 4 वेदापासून 6 शास्त्र, 18 पुराण, अनेक असणारे श्रुती, हे शास्त्र हे भगवंताच्या सुवासापासून निर्मिती झाली. आणि तशा पद्धतीनं तुझंच ज्ञान आहे आणि तुला सांगतो कशा पद्धतीनं समुद्राचंच पाणी घ्यावा आणि समुद्रालाच दान द्यावा अशा पद्धतीनं गुरु सांगतात. तू आपुशिले स्फुरण कैसे तरी स्वसुखी आस्था परम पुरुषे. ओम ब्रह्मस्मी ध्वनी विशेषे उठती झाली स्वस्वरूपी. तू आपुशिले स्फुरण कैसे तरी स्वसुखी आस्था परम पुरुषे. ओम ब्रह्मस्मी ध्वनी विशेषे उठती झाली स्वरूपी. गुरु म्हणतात, तो विचारलं स्फुरण कैसे. बरं का, पुरण हा शब्द शिष्यानं विचारला, कृष्णानं विचारला आणि त्यावेळेस गुरु सांगू लागले, जो काय ईश्वर आहे तो सुखी असताना, ईश्वर आनंदामध्ये असताना ओहम ब्रह्म अस्मी असा एक ध्वनी निघाला महाराज. काय निघाला? ओम ब्रह्म अस्मी असा एक ध्वनी निघाला. श्री भगवान विष्णू परमात्मा सुखामध्ये आनंदामध्ये असताना आणि त्या भगवंतापासून ओम ब्रह्म अस्मी असा एक ध्वनी निघाला. आणि त्या ध्वनीपासून पुढं काय झालं असं पुढं गुरु कृष्ण भगवंताला निरूपण करू लागलेले आहेत. जैसी सागरी उठेल री तैसी ध्वनी उठली चिदंबरी.
की पौडला सुख सेजेवरी तो जागा होय स्वइच्छे तो जागा होय स्वइच्छे. जशी समुद्रामध्ये लहरी येते महाराज, लहर लहाट. समुद्राला गेला का कुणी? बाबू गेलात ना तुम्ही? समुद्राला गेलात तुम्ही? गेलात नाही? गेलात. समुद्राची लहाट येते महाराज, लहाट भरती येते आणि त्या लाटेचा पण आवाज येतो महाराज. ती लाट येत असताना त्या लाटेचा सुद्धा फटकार आवाज येतो आणि तशा पद्धतीनं आकाशामध्ये ओम अस्मी अशी ध्वनी निघाली. जशी समुद्राची लाट आल्यानंतर तिचा आवाज येतो तसा आकाशामध्ये त्या ओम ब्रह्म अस्मीचा ध्वनी निघाला आणि त्या ध्वनीपासून पुढं काय झालं असं संदीपानी ऋषी कृष्ण भगवंताला सांगतात. मुळी उठली जी ध्वनी परम पुरुषापासूनी प्रकृती म्हणती ती लागुनी अविजननी ज्ञान कळा. अविजननी ज्ञान कळा. प्रथम पुरुषापासून ओम अस्मी असा ध्वनी निघाला महाराज बरं का. आणि त्या ध्वनीपासून प्रकृती निर्माण झाली महाराज. काय निर्माण झाली? प्रकृती निर्माण झाली. त्या ध्वनीला प्रकृती म्हणतात. पुरुषापासून ध्वनी निघाली. जो आदी पुरुष आहे, आदी नारायण आहे आणि त्याच्यापासून ओम ब्रह्मास्मी शब्द निघाला आणि त्या शब्दापासून प्रकृती स्वरूपाची एक प्रकृती निर्माण झाली. आदी पुरुषापासून ध्वनी निघाली आणि तिला आदी माया म्हणतात. अशा प्रकारे संदीपानी ऋषी कृष्ण भगवंताला सांगतात. जैसा दीपानी ज्योती की शांत कुंभानी कांती की रत्नानी कला निश्चिती अभेद स्थिती न मोडे. अभेद स्थिती न मोडे. हो, जशी ज्योत आणि ज्योतीचा प्रकाश एकमेकापासून दूर नाहीत मला. जसं रत्न आणि रत्नाचा प्रकाश हे एकमेकापासून दूर नाही, तसं पुरुष आणि प्रकृती ही एकमेकापासून दूर नाहीत मला. होय, जसं सोनं आणि सोन्याचं स्वरूप हे जसं एकमेकापासून दूर नाहीत आणि तशा पद्धतीनं जो आदिपुरुष आणि आदिपुरुषापाशी ओम ब्रह्मास्मी ध्वनी निघाला त्याच्यापासून प्रकृती निर्माण झाली. प्रकृती आणि पुरुष जसे वेगळे नाहीत आणि त्या पद्धतीनं सांगता येईल की तरंग आणि निर की तंतू आणि वस्त्र की धातू आणि पात्र लोह आणि शस्त्र अभेद की. हो, तशा पद्धतीनं तंतू आणि वस्त्र वेगळे नाहीत महाराज. धातू आणि पात्र. आता हे कुण्या धातूचं पात्र आहे? पितळ. आता ह्याच्यामध्ये धातू आहे महाराज. धातू आणि पात्र वेगळं नाही. याचं काय बी करा, याची परात झाली म्हणून आपण ह्याला परात म्हणतो. याची जर वाटी केली, वाटी होऊ शकते. याची आरती बी होऊ शकते महाराज, काही बी होऊ शकते. पण धातू आणि केलेली वस्तू जशी वेगळी नाही, पाणी आणि पाण्यावरचा तरंग जसा वेगळा नाही, तसं पुरुष आणि प्रकृती वेगळी नाही असं भगवंताला त्याचंच ज्ञान त्यांना गुरु सांगू लागलेले आहेत. मूळ गुळ आणि गोडी अभेद की वाद्य आणि नाद वा. की ओंकार आणि ध्वनी विषाद एक रूपेची वर्तती. एक रूपेची वर्तती. ओंकार आणि ध्वनी एक रूपानं वर्ततात महाराज. होय, आता भजन चालू होतं. अगर आता आपली पोथी चालू आहे, आवाज गुळ आणि गोडी अभेद की वाद्य आणि नाद की ओंकार आणि ध्वनी विशद एक रूपेची वर्तती. एक रूपेची वर्तती. गुळ आणि गुळाची गोडी गुळाला सोडून वेगळी नाही महाराज. साखर झालेल्या माणसानं सांगितलं गुळातली गोडी काढून टाका, गुळ चहामध्ये टाका आणि तुम्हाला प्यायला द्या.
त्या माणसानं काय सांगितलं, साखर झालेल्या माणसानं गुळ तर चहात टाका, पण त्याच्यातली गोडी वेगळी करा आणि तो त्या मला प्यायला द्या. होय. गुळातली गोडी वेगळी करता येईल का कुणाला? कुणालाच करता येईल नाही. हो, ध्वनी आणि शब्द निघाला आणि ध्वनी ते बरोबरच राहतात मला, ते जसे वेगळे करता येत नाहीत. आणि तशा पद्धतीनं प्रकृती आणि पुरुष हे वेगळे करताच येत नाहीत मला. येतेच का करता? होय. पुरुष आणि स्त्री संसारामधली जशी वेगळी करता येत, वेगळी करायचा प्रयत्न केला तरी होत नाहीत मला. नवरा बायको वेगळे होतात का? आणि ते झाले त्याला नवरा बायको कोणी म्हणेल? होय. नवरा बायको संसारातले वेगळे एक तर होत नाहीत आणि ते वेगळे जर झाले तर त्यांना नवरा बायको कोणी म्हणत नाही. आणि तशा पद्धतीनं प्रकृती आणि पुरुष एक आहेत अशा सिद्धांत दृष्टांत त्याच्यासाठी श्रीधर स्वामी देऊन आपल्याला पटवून सांगतायत. तैसी प्रकृती पुरुष निराधारी, वा अभेद रूपेची निर्विकारी. वा तिच्या पोटीच्या शक्ती सुंदरी, झाली गुण शोभिनी ती. झाली गुण शोभिनी. प्रकृती आणि पुरुष निर्विकारी म्हणून सांगितले, निर्विकारी. आणि तिच्या पोटी विच्छाशक्ती जन्मली म्हणून सांगितले. विच्छाशक्ती प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये या दोघाला मुलगी झाली म्हणून सांगितलं. पण ती कोणती मुलगी झाली? विच्छाशक्ती नाव तिथे, विच्छाशक्ती अशा प्रकारे सांगतात. आणि त्या विच्छाशक्तीपासून पुढं काय झालं श्रीधर स्वामी सांगतात. इच्छाक देवी कर्णकुमारी, पुरुष सत्ते झाली गरोदरी. सृष्टी करावी अंतरी, अहंकृती धरिला तिने. हो, आता इच्छा कुमारी बरं का, इच्छा कुमारीला एक कर्णरूपी पुरुष झाला महाराज आणि त्याच्यापासून ती गर्भवती झालेली आहे बरं का. हृदय स्वरूपामध्ये मग तिला सृष्टी करावं अशी इच्छा झाली महाराज. तिला काय इच्छा झाली? सृष्टीची रचना करावा अशी इच्छा झाली. अशा प्रकारे सांगतात. तिन्ही देव त्रिविध अहंकार, तिज पासून झाले साचार. त्रिशक्ती स्वरूपे चतुर, तेची झाली ती ठाई. आता तिच्यापासून 3 देवाची निर्मिती झाली. विच्छाशक्तीपासून 3 देव झाले महाराज. 3 देव झाले. श्रीशक्तीपासून 3 देव, श्रीशक्ती, विच्छाशक्ती, श्रीशक्ती. तिची विच्छा झाली, तिच्यापासून 3 देव झाले. आणि मग अहंकार म्हणून एक देव झाला, पुन्हा रज म्हणून एक देव झाला आणि सत्व म्हणून एक देव झाला. 3 देव झाले. आणि तिला पुढं काय विच्छाशक्ती झाली तर श्रीधर स्वामी सांगतात. तिन्ही देव विविध त्रिविध, तिन्ही देव त्रिविध अहंकार, तिज पासोनी झाले साचार. त्रिशक्ती स्वरूपे चतुर, तेची झाली ती ठाई. सत्वगुणे ज्ञान शक्ती झाली, रजोगुणे क्रियाशक्ती बिरुडली. तमोगुणे द्रव्य शक्ती बोलिली, तिन्ही नटली